कल्पना करा, तुम्ही 12वी परीक्षा उत्तीर्ण झालेला आहात. यस, तुम्ही 12वी परीक्षा उत्तीर्ण झालेला आहात आणि आता तुम्हाला ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घ्यायची आहे. पण अडचण अशी आहे की तुम्हाला बायोलॉजी घ्यायचं आहे आणि सोबत सोबत तुम्हाला मराठी साहित्याचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही एकच पदवी घेऊ शकत आहात. इज इट पॉसिबल? शक्य आहे? तुम्ही म्हणाल हे कुठे शक्य आहे? असं शक्य नाही. तुम्हाला एकतर आर्ट्स घ्यावं लागेल, कॉमर्स घ्यावं लागेल, सायन्स घ्यावं लागेल. तुम्हाला कुठली तरी एक ब्रँच घ्यावी लागेल. पण मित्रांनो, कान देऊन ऐका, मी जे सांगतो आहे हे 100% खरं आहे. आता तुम्ही तीनही ब्रँचेसमधले कुठलेही विषय घेऊ शकता. येस, कुठलेही विषय तुम्ही घेऊ शकता. तुम्ही मराठी साहित्य घेऊ शकता आणि बायोलॉजी घेऊ शकता. तुम्ही इकॉनॉमिक्स घेऊ शकता आणि फिजिक्स घेऊ शकता. कोणतेही विषय, वेगवेगळ्या भाषांमधले वेगवेगळे शास्त्र, ज्याला आपण सायन्स म्हणतो, सायन्समधला, आर्ट्समधला, कॉमर्समधला कुठलाही विषय घेऊन तुम्ही तुमची पदवी पूर्ण करू शकता. आणि यस, नुसती पदवी नाही, 11वी 12वीला पण तुम्ही हे करू शकता. आहे की नाही आनंददायक? हे आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि आज आपण बोलणार आहोत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल. मी डॉक्टर विशाल भेदुरकर, वित्त आणि लेखा अधिकारी आणि संस्थापक अध्यक्ष ज्ञानज्योती एज्युकेशन, या ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटीमध्ये आज आपण घेऊन आलेलो आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. तुम्ही आता 2 दिवसापासून बातम्यांमध्ये बघत असाल, बातम्यांमध्ये खूप सारं येत आहे की नवीन शैक्षणिक धोरण बदललेलं आहे, 34 वर्षानंतर बदललेलं आहे. आता 10वी आणि 12वीच्या बोर्डाला महत्त्व राहणार नाही, एमफिल राहणार नाही. खूप साऱ्या बातम्या येत आहेत आपल्याकडे, परंतु त्याचा पूर्ण अर्थ आपल्याला व्यवस्थितपणे कळत नाही आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पूर्ण त्याचा अर्थ समजून घेणार आहोत 3 भागामध्ये. यस, 3 भागामध्ये आपल्याला हा अर्थ पूर्ण समजून घ्यायचा आहे. आता असं थोडा वेळ तुम्ही असा विचार करा की 3 कंटेनर तुमच्या समोर ठेवलेले आहेत. येस, पहिला कंटेनर आहे हा एकदम छोटा लहानसा कंटेनर आहे. मोठा, सर्वात मोठा कंटेनर आहे दुसरा, आणि तिसरा पुन्हा छोटासा कंटेनर आहे. पण तीनही कंटेनर अतिशय महत्त्वाचे आहेत. आता कल्पना करा की पहिल्या कंटेनरकडे बघा. पहिल्या कंटेनरमध्ये काय आहे? पहिल्या कंटेनरमध्ये आपण फक्त हे समजून घेणार आहोत की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे काय. शैक्षणिक धोरण कशाला म्हणायचं आपल्याला माहीतच नाही. ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत अगदी 1 मिनिटामध्ये. दुसऱ्या कंटेनरमध्ये आपण समजून घेणार आहे की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात काय काय बदल झालेत, सगळ्यात मोठा कंटेनर. आणि तिसरा कंटेनर आपल्या सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. यस, यातून आपल्याला काय फायदा होणार आहे. बरोबर आहे ना? तुम्हाला काय फायदा होणार आहे, आपल्याशी कसा संबंध आहे त्याचा, हे आपण तिसऱ्या कंटेनरमधून समजून घेणार आहोत. रेडी? सुरू करायचं. सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया आपला राष्ट्रीय धोरण म्हणजे काय. तर मित्रांनो, पहिला कंटेनर जो आहे तो आहे, आपण त्याला राष्ट्रीय धोरण म्हणतो. राष्ट्रीय धोरण म्हणजे काय? म्हणजे बघा, जसं आपलं वेगवेगळे धोरण असतं, आरोग्याचं धोरण असतं आपल्या देशाचं, आपलं स्वतःचं पण धोरण असतं, आपल्याला माहीत नसतं. येस, आपलं स्वतःचं धोरण असतं. तुमचं धोरण आहे की नाही? म्हणजे आपण आपल्या मुलांना चांगलं शिकवलं पाहिजे, हे धोरण आहे ना आपलं. आपलं धोरण आहे, आपल्या कुटुंबाचं धोरण आहे, आपल्या फॅमिलीचं धोरण आहे. आपण शेजाऱ्यांसोबत आपले चांगले संबंध ठेवले पाहिजे, हे आपलं धोरण आहे. तसंच आपल्या देशाचं धोरण असतं. आणि शिक्षणाविषयीचं जे धोरण असतं त्याला आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतो. आणि जसं आपल्या भारतीय राज्यघटनेचा, त्या राज्यघटनेनुसार तयार झालेल्या कायद्यांचा आपल्या सगळ्यांच्या जीवनावर मोठा फरक पडतो ना, तसाच फरक सेम या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पण आपल्यावर पडत असतो. आणि मागचे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते अगदी तब्बल इंग्रजांच्या काळापासून सुरू झालेले आहेत. होय, इंग्रजांनी पहिल्यांदा हंटर आयोग जो नेमला, तो पहिला शिक्षणाचा इंग्रजांच्या काळातला पहिला आयोग होता. त्यानंतर मग पुन्हा युनिव्हर्सिटी आयोग वगैरे 2-3 आयोग आले. परंतु स्वतंत्र भारताच्या नंतरचा जो होता तो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, आपले पहिले राष्ट्रपती, यांच्या अध्यक्षतेखालीचा पहिला आयोग. मी तुम्हाला ही किचकट माहिती देणार नाही, परीक्षांसाठीची माहिती तुम्हाला देणार नाही. आपल्याला काही कुठली परीक्षा द्यायची नाही आहे, बरोबर आहे ना? आपल्याला हे धोरण समजून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं मुदलियार आयोग काय होता, कोठारी आयोग काय होता, हे सगळं काही आपण समजून घ्यायचा या फंदात आपण पडणार नाही. आपल्याला समजून घ्यायचं आहे की याच्या आधीचं जे पॉलिसी होती 1986ला लागू झालेली, ही 86ची पॉलिसी काय होती ती आपल्याला मुख्यतः समजून घ्यायची आहे. या 86च्या पॉलिसीमध्ये जो पॅटर्न होता, जो आत्तापर्यंत आपण चालवत आलेलो आहे, हा पॅटर्न आता या नवीन धोरणानं पूर्ण बदललेला आहे.
यस, हा पॅटर्न पूर्ण बदललेला आहे. म्हणजे पहिली गोष्ट आपण पूर्ण केली की शैक्षणिक धोरण म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. आतापर्यंतचं शैक्षणिक धोरण तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, ते आपल्याला वेगळं काही पाहायची गरज नाही आहे. आता आपण दुसऱ्या कंटेनरकडे आलो आहे. आठवतंय ना कंटेनरची थिअरी मी तुम्हाला सांगितली होती पहिली. कंटेनर आपला सेकंड नंबरचा. आता सेकंड नंबरच्या कंटेनरमध्ये आपल्याला बघायचं आहे की या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने काय काय बदल होणार आहेत. सर्वात महत्त्वाचा पहिला बदल मित्रांनो काय, आपण आत्ताच तुम्हाला माहिती आहे 10वीचा निकाल लागला. अनेक लोकांनी माझ्या मुलाला 91% पडले, कोणी म्हणाला 99% पडले आणि महाराष्ट्रातल्या 234 मुलांना तर तब्बल 100% पडले. 100% पूर्णच्या पूर्ण मार्क्स पडले. बरोबर आहे ना. परंतु आता तुम्हाला धक्का बसेल की हे SSCचं बोर्डच बंद होणार, 12वीचं बोर्डच बंद होणार. किंबहुना बोर्ड जरी ते राहिलं, कदाचित जर ते बोर्ड राहिलंच तर आत्ताचं जेवढं महत्त्व आहे त्याला अजिबात राहणार नाही. आपल्यापैकी अनेकांना ऐकून हे चांगलं वाटलं असेल की यस सर, काय महत्त्वाची माहिती सांगितलीत तुम्ही मला, की तुम्ही SSCचं बोर्डच बंद होणार आहे. म्हणजे ही झंझटच नको. 99%, 98%, 100%. अरे हे काय आहे. ही सिस्टीम कंप्लीट बंद होणार आहे. म्हणजे हा पहिला बदल. अर्थात मग येणार काय ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु आपण पहिल्यांदा काय काय बदल होत आहेत ते समजून घेऊया. आता सर्वात महत्त्वाचा हा दुसरा बदल आपण पाहणार आहोत. दुसऱ्या बदलामध्ये काय आहे की आत्तापर्यंत आपण शाळांमध्ये जात होतो ते 6व्या वर्षी, म्हणजे वयाची 6 वर्ष पूर्ण झाली की मग आपल्याला पहिलीमध्ये जायला मिळत होतं. आणि अर्थात तोपर्यंतचं जे शिक्षण आहे ते तोपर्यंतचं शिक्षण सगळंच्या सगळं आपण एकतर ग्रामीण भागामध्ये असू तर अंगणवाडी वगैरे करत होतो, आणि जर शहरी भागांमध्ये असू तर KG1, KG2, नर्सरी अशा याच्यामध्ये जात होतो. बरोबर ना. परंतु आता ही सिस्टीम पूर्ण मोडलेली आहे. आता वयाच्या 3ऱ्या वर्षीच तुम्हाला शाळेची पायरी ओलांडावं लागणार आहे. 3ऱ्या वर्षी. आणि अर्थात त्या 3ऱ्या वर्षीमध्ये पहिले जे 2 वर्ष आहेत ते आपले पूर्व प्राथमिकच आहेत. म्हणजे या पहिल्या 2 वर्षांमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त जे आपण नर्सरीमध्ये शिकत होतो तेच असणार आहे. पण यामध्ये सगळ्यात मोठा बदल आहे की आत्तापर्यंत नर्सरीमध्ये आपण जे जात होतो, KG1, KG2 मध्ये जे जात होतो त्या ठिकाणी सिलेबसमध्ये काहीही समानता नव्हती. एका शाळेचा सिलेबस दुसरा, दुसऱ्या शाळेचा सिलेबस दुसराच, 3ऱ्या शाळेचा सिलेबस पुन्हा दुसराच असायचा. मात्र आता संपूर्ण देशामध्ये सारखी शिक्षण पद्धती असणार आहे. KG1, KG2 पासून. आपण बहुतेक वेळा हे लक्षातच घेत नाही, त्यामुळे आपल्याला हे आतला फरक समजत नाही. परंतु आता तो फरक आपल्याला समजणार आहे आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे हा जो बदल आहे अतिशय महत्त्वाचा बदल आहे. ह्या बदलातली पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट आहे की 5वी पर्यंतचं संपूर्ण शिक्षण हे मातृभाषेतून करावं लागणार आहे. कंपल्सरी, सगळ्यांना कंपल्सरी असणार आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या खूप मोठ्या शाळेमध्ये टाकलं, इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये टाकलं, मग आता आपण तिथे इंग्लिश मिडियममध्येच सगळं शिक्षण होईल, अजिबात नाही. सगळं बंद. आता कंपल्सरी मराठी भाषेतूनच 5वी पर्यंतचं शिक्षण सगळ्यांना घ्यावं लागणार आहे. आणि यस, शक्य असेल तर 8वी पर्यंतचं शिक्षण मराठीतून द्यायचा सरकारचा प्रयत्न आहे. आणि हे अतिशय स्वागतार्ह पाऊल आहे. आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. याचं कारण असं आहे की इंग्रजी भाषेच्या महत्त्वापोटी आपण सगळे विषय मुळात, तुम्हाला माहीत आहे की आपण मातृभाषेतून जे समजून घेऊ शकतो ते इंग्रजीतून नाही समजून घेऊ शकत. परंतु इंग्रजीला जे आपण अवास्तव महत्त्व दिलं त्यामुळे आपण सगळेच्या सगळेच विषय इंग्रजीतून समजून घ्यायच्या मागे लागलो आणि आपल्या विद्यार्थ्यांचा बेस, पाया ज्याला आपण म्हणतो ना, तो पायाच कच्चा राहत होता. हा पाया कच्चा राहू नये म्हणून आता मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण सुरू होणार आहे आपल्या देशामध्ये. आणि ही अतिशय सुंदर चांगली गोष्ट आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की इंग्रजीचं काय, इंग्रजी कच्चं राहिलं तर चाल, काही काळजी करू नका. इंग्रजी हा स्वतंत्र विषय आहे आणि इंग्रजीची तयारी इंग्रजीच्या विषयामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं करून घेतली जाणार आहे. ती आपण करू शकणार आहोत. आपण इंग्रजीमुळे अजिबात मागे पडणार नाही. त्यामुळं हा एक सर्वात मोठा बदल आहे. त्यानंतरचा दुसरा बदल कुठला आहे, त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे. आत्तापर्यंतचा जो आपला पॅटर्न होता त्या पॅटर्नमध्ये आपण काय करायचो, 10वी पर्यंतचं शिक्षण, त्यानंतर 2 वर्ष 11वी 12वी आणि त्यानंतर 3 वर्ष पदवी. आता हा पॅटर्न टोटल बदलणार. म्हणजे काय, म्हणजे आताच्या पॅटर्नमध्ये काय आहे की पहिल्यांदा तुमचं 8वी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण होईल. म्हणजे 8वी पर्यंतचं तुमचं शिक्षण झालं की ह्या 8वी पर्यंतच्या शिक्षणामध्येच तुम्हाला व्होकेशनल ट्रेनिंग पण घेता येणार आहे. म्हणजे काय, म्हणजे 6वी पासून तुम्हाला, समजा तुम्हाला एखाद्याला मेकॅनिकलमध्ये इंटरेस्ट आहे
तर त्याला नळ दुरुस्तीपासून तर मोटरसायकल दुरुस्तीपर्यंतचे हे जे वेगवेगळे ट्रेड असतात, स्किल म्हणतो आपण त्याला, ह्या सगळ्या स्किलचं शिक्षण त्याला 6वी पासून घेता येणार आहे. अतिशय महत्त्वाचा बदल आहे आणि त्या पद्धतीने त्याला पुढे पुढे जाता येईल, म्हणजे त्या शिक्षणाच्या सोबत सोबत जाता येईल. दुसरं असं की आपण 11वी 12वीमध्ये आता जेव्हा जातो तेव्हा आपल्याला आर्ट्स, सायन्स, कॉमर्स यापैकीच काहीतरी एक निवडावं लागतं. आता अजिबात तशी गरज नाही. आता तुम्हाला मी मागाशी म्हटलं तसं जर बायोलॉजी घ्यायचं असेल तर बायोलॉजी घेऊ शकता, त्याच्यासोबत संगीत विषय घेऊ शकता. तुम्हाला वाटलं की नाही मला केमिस्ट्री घ्यायचं आहे आणि केमिस्ट्रीसोबत तुम्हाला मराठी साहित्य घ्यायचं आहे, तुम्ही घेऊ शकता. कुठलेही विषय घेऊन तुम्हाला तुमचा 12वीपर्यंतचा सिलेबस कंप्लीट करता येणार आहे अतिशय व्यवस्थित, आणि पदवीला सुद्धा अशीच संधी असणार आहे. आणि एकाच वेळेस तुम्हाला 2 विषयात सुद्धा पदव्या घेता येणार आहे. हाही महत्त्वाचा बदल आहे. आणि सर्वात पुन्हा एक महत्त्वाचा बदल सांगतो मित्रांनो, खूप बदल आहेत. हा आपला अतिशय शॉर्ट छोटासा व्हिडिओ आहे, याच्यामध्ये आपण सगळंच्या सगळं सांगूच शकणार नाही, परंतु निश्चितपणे मी तुम्हाला अतिशय सविस्तरपणे हे वेगवेगळे बदल वेगवेगळ्या भागांमध्ये समजावून सांगणार आहे. आणि त्यासाठी आपण चांगल्या शिक्षण तज्ज्ञांना सुद्धा बोलावू, निश्चितपणे त्यांच्यासोबत चर्चा करू, हे समजून घेऊ, कारण हे तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी संबंधित आहे. यस, याचा तुमच्या माझ्यावर आपल्या मुलांवर खूप मोठा फरक पडणार आहे. त्यामुळे आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे, पण शॉर्टमध्ये आत्ता आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा बदल मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ह्या शिक्षण पद्धतीनुसार आता आपल्याला पदवी शिक्षण घेत असताना समजा 3 वर्षाची आपण पदवी म्हणतो, इथं 4 वर्षाची आहे. परंतु 4 वर्षाची कशी, म्हणजे पदवीचा 1 वर्षाचा कालावधी वाढला का? नाही, 3च वर्षाचा आहे. परंतु समजा तुमचं पदवीचं पहिलं वर्ष पूर्ण झालं आणि तुम्हाला वाटलं की आता मला पुढे शिकायचं नाही आहे, आता मी जे काही 1 वर्षामध्ये शिक्षण घेतलेलं आहे, या 1 वर्षातल्या शिक्षणामध्ये मला पुढच्या काळामध्ये नोकरी करायची आहे आणि नंतर मग पुढच्या शिक्षणाचं पाहू, तर तुम्हाला 1च वर्षाच्या शिक्षणाच्या बेसवर डिप्लोमा मिळेल आणि तो डिप्लोमा घेऊन तुम्ही नोकरी करू शकता. 2 वर्षाचं झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला ॲडव्हान्स डिप्लोमा मिळेल आणि 3 वर्ष कंप्लीट झालं की तुम्हाला पदवी मिळेल आणि 4थ्या वर्षी तुम्हाला रिसर्च करता येईल तुमच्या विषयामध्ये. आणि 4 वर्षाचा अशा पद्धतीने तुम्ही कोर्स कंप्लीट केला की तुम्हाला डायरेक्ट PhDला जाता येईल, डायरेक्ट PhDला जाता येईल. म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीनं हा सिलेबस आयोजित केलेला आहे, अतिशय सुंदर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संशोधनाला खूप वाव आहे. आत्तापर्यंत आपल्या ह्या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये संशोधनाला तेवढा वाव नव्हता, परंतु आता संशोधनाला खूप जास्त वाव आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की दुसरा कंटेनर असणार आहे, तो खूप मोठा होता, बरोबर आहे ना. हा याच्यामध्ये खूप जास्त गोष्टी आपण समजून घेतल्या. आता आपण आपल्या शेवटच्या 3ऱ्या कंटेनरकडे येऊया. याचा आपल्याला काय फायदा, बरोबर आहे ना. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपला की या सगळ्या गोष्टीचा आपल्याला काय फायदा. आपल्याला प्रचंड मोठा फायदा आहे. आपल्या मुलांना लवकर नोकरीला लागता येणार आहे. यस, पॉसिबल आहे. म्हणजे तुम्ही अगदी 10वीच्या शिक्षणापासून नोकरी करू शकता, कामधंदा करू शकता, शिक्षणासोबत सोबत पैसे मिळवू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा पॅटर्न जागतिक दर्जाचा आहे. त्यामुळे तुम्ही इथं शिक्षण घेतलं आणि परदेशामध्ये गेले तर तिथं जाऊन पुन्हा 2 वर्ष तुमची वाया घालवण्याची अजिबात तुम्हाला गरज नाही. डायरेक्ट जागतिक लेवलला आपण सिलेबस आणून ठेवलेला आहे. ही सुद्धा अतिशय सुंदर गोष्ट आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मातृभाषेतून शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना इंग्रजीचा बाऊ होता, इंग्रजी व्यवस्थित समजत नव्हतं, त्या लोकांना आता शिक्षणामध्ये प्रगती करणं सहज शक्य होणार आहे. ही आपल्यापैकी अनेक लोकांची अडचण होती, बरोबर आहे ना. आणि जे विषय आपल्याला आवडतात त्याच विषयामध्ये पुढे जाण्याची संधी या शिक्षणक्रमाने आपल्याला दिलेली आहे, बरोबर आहे ना. हे आपले सगळ्यांचे मोठे फायदे आहेत. या सगळ्या फायद्यांचं आपण सविस्तर विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. परंतु ह्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यामध्ये तुम्हाला याची ओळख करून दिली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे काय काय प्रश्न पडले, हे सगळं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. खाली माझा नंबर पण दिलेला आहे, त्या नंबरवर क्लिक करा, त्या नंबरला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा आणि कमेंट बॉक्समध्ये करा. आणि यस, हा व्हिडिओ आपल्या सगळ्या मित्रांना शेअर करा. जोपर्यंत आपण पुढे भेटत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.